आपलं गडबड बसले ते आणि आपण त्यांनीच बसावले. आपण त्यांना विचारू कधी बसावले काय. मित्रांनो हे जरी आपलं फरशीचं घर असलं ना तरी घराच्या पुढचा वाटा बघा आपला कसा आहे शानाचा. मस्तपैकी असं सारवून घ्यावा लागते. मित्रांनो पोते सगळी हावरी बिवरी नाही का खाली पहिले पत्रवळ्या घरी बसायची म्हणलं ना एक पत्रवळी असती आणि पत्रवळीत ते बसावलं जातं. मित्रांनो दिवसा नाही पण रात्रीचा एवढा जोरात पाऊस आलाय ना एकदम झबराट आलाय. मित्रांनो हा पाऊस आता पुरच आणेल आपल्या इथं. शेवटचे नाही 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 परत 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 माघारी परत परत साडे माडे 3. हा पाऊस दिवसभर येतोय ना. पाऊस येतोय यावर उघडा ना. हे बघा कोण आले पप्पू. आपण आले आले आपल्याला भेटणारा व्यक्ती म्हणजे आपला पप्पू. मित्रांनो राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता आपलं काय झालंय माहितीये का, गडबी बसलेले आहेत आणि नवरात्र सुरू आहे मित्रांनो. आणि गड बसलेलं 2-4 दिवस झाला. आपल्याला काही गडबीड बसवताना व्हिडिओ काही शूटिंग घेता नाही आली, पण आता आपण घरी आलेलो आहे आणि आता मस्तपैकी मित्रांनो आपलं गड कसं बसवले, कुठं कुठं गड बसवले, देवळात भाऊच्या बिराडा आपल्या कोणाच्या काय चाललंय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग मित्रांनो आपली ती शेळीची डोंगरात महाग राहिलेली ना आता पार तिचं दिवस भरलेलं म्हणजे मित्रांनो आता थोड्या दिवसात तिचं येईल म्हणजे पिल्लं वाटेल तिला. आणि एक म्हणजे किती अजून एक 10-15 दिवसात एवढ्या 10-12 दिवसात आपल्या शेळीला पिल्लं वाटेल. मग आता तर तिला मित्रांनो तवाची एवढी लांब राहिलेली ती आता तर तिला काय चालवणच म्हणजे नाही का तिची पार बेकारी झाली. त्याकरता आपली ती घरच सोडित नाही, सकाळचं हालतच नाही, वाड्यातनं घरीच थांबती. आणि मग त्याकरता तिला आता आईन ती आपली घरीच ठेवते. बघा इकडं खाते मस्तपैकी मित्रांनो 3 पिल्लं वाटेल ना. आता आपला ना काय झाले आपल्याला पिल्लं बी भरपूर झालेत. करडं बिरडं असाची चांगलीच पाळी येऊन गेले मित्रांनो. हे बघा कोकरी करडं आपल्या नानांची नानांची मेंढरं इथं असतात. तर हे बघा पाणी आता चांगली म्हणजे चळकले. पाऊस नाही झाला आपला वरच्यावर नुसतं शितोडं झाले. तर बघा मागल्या साईडने प्लास्टर तर झाले मित्रांनो का घर आपल्या भाऊंचं. आणि आतमध्ये काय काम चाललंय बघू आपण. कच बघा हे प्लास्टरसाठी मित्रांनो म्हणलेलं ना प्लास्टर करायचं या कचनी एवढा अर्धी तर संपले, अजून पुरते का नाही काय माहिती. आपलं मामा प्लास्टर करून गेल्यात. मामा काय चाललंय प्लास्टर पाऊस असल्यामुळं आतल्या साईडने करताय काय. हा मित्रांनो आता काय झालंय पाऊस येतोय जरा मग त्याकरता मामा आपला आतूनच घेते ते प्लास्टर करून. ते आपलं दादा आले ते मामांना आज काम करू लागायला. तेवढे कच पुरल का अजून लागेल पुरते ना प्लास्टरला. बघा आपलं मामा म्हणतात मित्रांनो यांना अनुभव असते तेवढी कच लागणार आणि तेवढ्यात आपलं काम ओके होणार. मामा म्हणतात तसं एकदम काम खटाखट चालले. आपल्या नानांची मेंढी बी येले मित्रांनो ही. आणि ही बघा वायरेत गुतले हे मित्रांनो. हे असं ना चित्रपांचं लाईटीपासून लय बेकारी असते. आता ती तशी हलणार नाही, पिल्लू उचलून ठेवायला लागणार तवाच ती येणार इकडं. दर जा की बाबा ती बी इकडंच पळते. नो आपल्या ह्या दुसऱ्या कोंबडीला बी झालती 10-15 पिल्लं, पण आपल्या ह्या पिल्लांना कसला रोग आलाय काय माहिती राव. ती जाग्यावर अशी झुरत्यात आहे आणि मरत्यात आहे. जवळजवळ आता किती राहिली 5-7 पिल्लंच राहिली मित्रांनो. अख्खी जेवढी 10-15 पिल्लं झाली ती सगळी मेली राव एवढ्या मेहनतीने आपल्या आईने कोंबडी बिंबडी बसवलेली. आपलं गडबीड बसले ते आणि आपण त्यांनीच बसवले. आपण त्यांना विचारू कधी बसवले काय. मस्त बसले ते आपले देवळात. तर मित्रांनो हे आहेत आपलं तुळशीराम आबा. आबा मग कस काय देवाचा गड बसवलाय म्हणून देवाच्या पुढे बसलो. कांत्या देवाचा मस्कोबाचा बिरोबाचा गड बसवला 9 दिवस देवळात बाहेर हालता येत नाही. देव कुठंच जायचं नाही कुठं म्हणजे आपलं भवतं देवाच्या फिरायचं. हा आणि आपण आता किती दिवस झालं गड बसवून. आजचा 5वा दिवस आहे बघा मित्रांनो. 5व्या दिवशी आपण शूटिंग घेतोय म्हणजे बऱ्याच दिवस झाला आपलं 5 दिवस झालं गड बसलाय. पण आज आता कुठं बसवलाय कसं गडबीट सगळं दाखवणार आहे तुम्हाला आपण. आपलं नाना मग बरं आहे ना. आपल्या नानांच्या पायाला जरा लागलंय मित्रांनो. आबा बघा आबा बी आले ते आपलं कसं काय वाटतंय देवळात बसून मग. बरे मित्रांनो आपल्या या चंडर मेंढर आपल्या आरचो पोगूचं बाबूचं काय चाललंय. बाबू काय बनवतोय तू. काय नाही हे काय घर बनवतोय.
बाबू बनवतोय घर. आणि होय बघा मित्र, कुठं गावलं तुम्हाला हे खेळाय? बाई कुठं गावला अर्चू? हा घरात होय मित्रांनो. नवीन घराचं काम चाललंय ना तिथं ह्यांना गावले. ह्यांना आपलं दिवसभर. आज शाळा कधी सुटली? 1 वाजता सुटली. नव्हती. कुठे बाबू घर कुठे? मित्रांनो आपल्या बाबूने बघा घर बनवले. कसं आहे 1 नंबर. असं मित्रांनो लहानपणी जे आपलं भांडेकोंडे असतात ना ते असं 1 नंबर ह्यांचं खेळ आम्ही मित्रांनो खेळायचो. पण आता हे खेळतात आणि हे बघून आपलं लहानपणीचं दिवस आठवतात असं खेळायला लागले की. मित्रांनो हे जरी आपलं फरशीचं घर असलं ना तरी घराच्या पुढचा वाटा बघा आपला कसा आहे शानाचा. मस्तपैकी असं सारवून घ्यावा लागते. आणि या ठिकाणी बघा हे मेंढराच्या लेंड्याचं शेण केले काय. हे आपलं मेंढराचं शेण मित्रांनो. ह्याच्यापासूनच आपलं असं सारखं सारवून घ्यावं लागतं. किती आठवड्यातनं किती वेळा? 2दा. आठवड्यातनं 2दा हो का. असं एकदम सारावलं एकदम फपुटा बिपुटा आणि भारी वाटतं जरा सारावलं की. बसाय उठाय आपल्या हक्कांचं चाललंय मस्तपैकी सारवायचं. मित्रांनो आज तर आपला सगळा आखोर बिखोर लोटून टाकलेला आहे. आखोर बिखोर ओके केलाय. आणि हे बघा आपली बारकी बारकी गँग. आणि आता पाऊस येतोय त्याकरता धुणं बघा कसं घातलंय सगळं तार वाळायला आईने त्यांनी. मित्रांनो माझे ह्याच्यात भरपूर कपडे आहेत. ही जी आहेत ना इथं ही सगळी माझी कपडे मी धुवाय आणलेले आईकडं. आणि आपली ही बघा 5 मित्रांनो ह्यांच्या आईने ना घेतलं नाही. कसं आहे आपलं चंगमुखू इतके म्हणजे ना बघा गादव आपली मुक्ताबाईला झाले. बघा कसं हे करते प्यायसाठी. बघा भूक लागली ह्यांना. यारवाळीच भूक लागते मित्रांनो सारखी चुनू चुनू चुनू. पण आता मेंढर गेल्यावर कुठं पाजणार यांना. बघा दिवा मित्रांनो दिवस रात्र आप्पा इथं असतात त्यामुळं आपला हा दिवा जळत असतो देवापाशी. आणि बघा आपला कसा गटी एकदम मस्त मस्त. हे आता मित्रांनो मोठा झाला ना. आता 5 दिवस झालेत म्हणजे अजून 4 दिवसात किती मोठा होतोय काय माहिती. मग आपला गट उठवणार आपण. हा आपला बिरोबा देव बघा. बिरोबा देवाचं बी गट बसावं म्हणजे असं प्रत्येक देवापुढं गट असतो आपल्या सगळ्या प्रत्येक देवापुढं. इथं बघा गडवा बिडवा मोठा. आणि रोज आपलं पुजारी आलं मित्रांनो पोत्यावर सगळी हावरी बिवरी नाही का खाली पहिलं पत्रवळ्या घरी बसायचं म्हणलं ना एक पत्रवळी असती आणि पत्रवळीत ते बसावलं जातं. आणि इथं आपलं असं खाली पोतं टाकून गट बसावलाय. मित्रांनो घराचं काम चाललंय. ते आपलं आप्पा येऊन बसले देवा का इथं. आप्पा कसं चाललंय काम? चांगलं चाललंय घराचं काम. चला हे करतो यार मग प्लास्टर. चला प्लास्टर करतो. प्लास्टर चाललंय ते आप्पा आपले येऊन बसले देवा का इथं. आतमध्ये चालले काम. मित्रांनो हे सगळे आपले गँग थांबले इथं. हे कोण आहे रे पाटकुळी? लाडू. बाबू मग काय चाललंय? आज पेपर बिपर होता का नाही? हा पण सुट्टी होती. एक होता आम्ही शाळेतच नाही गेलो. 12 वाजता सुट्टी शाळा. इकडे 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 या इकडे या इकडे या इकडे या. काय करायचं बाबू काय करायचं म्हणला? हा म्हणजे शर्यत लावायची का कोणाकोणाच्यात? आरचूच्यात तुमच्यात. थांबा मी स्टार्ट म्हणल्यावर बघू. तू हिला घेऊन पळती काय? पगो नाही शर्यतीत. तर बघा पगोने आपल्या ह्या बाईला घेतले पाटकोळी. हा इकडे माग या जरा. कुठं बराबर त्या ह्याला शिवून यायचा कचला शिवणार का काय याला? मित्रांनो आता आपल्या बाबूंनी सांगितलंय आपल्याला आमची शर्यत लाव नाही का. आम्ही दोघं पळत कोण आधी येते तर त्यांच्यात बघायचे. आता तर मी 3 म्हणल्या वा तसं पळायचं नाही. 1 2 शेवटचे. नाही परत माघारी परत 3 म्हणल्याशिवाय पळायचं नाही काय. 1 2 शेवटचे साडे माडे 3. विनर कोण आहे? पगू कोण जिंकलंय? अजित. आपला बाबू विनर झालेला आहे.
तर आता दुसरं एक कॉम्पिटिशन घेणार आहे खतरनाक मित्रांनो एकदम. तर त्यामध्ये कोण जिंकतंय बघू आणि तेव्हा आपण बक्षीस देणार आहे ह्यांना. बघू बक्षीस काय देते. तर लवकरच आपला धमाका दिसेल तुम्हाला. तर मित्रांनो आपली आई गेली ती आज मेंढरा आणि आपली आई आता मेंढर घेऊन कुठे आले बघूया. मित्रांनो दिवसभर पाऊस येत होता थोडा थोडा, त्यामुळं आईने अंगावर जर नेलं नसलं तर आपली आई भिजली बी असेल. भिजली का काय माहिती आईने अंगावर नेलं का नाही. तर चाललोय आता मेंढराक. आपल्या भाऊंची मेंढर. भाऊ एकदम तयारीत गेल तर राव. हे रेनकोट सकाळीच नेलता काय? दुपारी नेलता. दुपारी कोणी आणून दिला? प्रगतीने आणून दिला ना मेंढरा का होय? आणि कुठं होती मेर? जवळच होती तो. हा पाऊस दिवसभर येतोय ना. लय पाऊस येतोय या वर्षी उघडानाच. या वर्षी सगळे पुरच पूर आलाय. मग काय. तर मित्रांनो आपलं भाऊ बघा कसं एकदम तयारी. तर रेनकोट घालून भाऊची मेंढर आले ते वाड्याला. हे बघा कोण आले. पप्पू. आपण आले आपल्याला भेटणारा व्यक्ती म्हणजे आपला पप्पू मित्रांनो. पळतच आला माया का पप्पू मला भेटायला. पप्पड बघा त्याला आनंद किती झालाय. आपल्या आई होती दिवसभर मेंढरा का भिजली का मग? भिजली होती परत वाळली भिजलेली. दिवसभर पाऊस येतोय ना. दिवसभर पाऊस येतोय ती वातावरण गार लागतंय. गार लागते आईला. आखी भिजून गेली. तर मित्रांनो मी तिकडं थांबलेलो तेव्हा आपली आई वाईच गाणं काहीतरी गुणगुणत होती. तर आपले गाणं काय म्हणत होती आई. येतंय का आपल्या आईला गाणं बघू आता आपण. आई गाणं म्हणणार ना, लाजायचं नाही. हा म्हण गाणं. हा म्हण की बघ की आपण ट्राय कर बघू येते का. हा चांगला सुरात म्हण. हा म्हण असं नको म्हण तू. हा म्हण. सातिया जणी बहिणी दार लावून पुढं गेल्या. वजनीच्या धुळ देवानी आणि सबिगण्याला न्याल्या. सबिगण्याला न्याल्या गयानी सबिगण्याला न्याल्या. झालं बाई. देवाला जेवाईन गबाई पुरणाची केली पोळी व पुरणाची केली पोळी व भाजी मेथीची केली नाही व मेथीची केली नाही व देव जेवाई राजी नाही व देव जेवाई नाही राजी व देव जेवाई नाही राजी व देवा त्या हंबीराव चुकी माझी झाली व चुकी माझी झाली व चुकी माझी झाली व भाजी मेथीची केली ताजी व देव जेवाई झालं राजी व जेवाई झालं राजी व देव जेवाई झालं राजी. आपल्या आईची ही छोटीशी कविता होती. तर आपली आई कशी काय म्हणली कमेंट करून सांगा. आधीच आईला आजत होती. आईला मी कसं तरी म्हणलं तू म्हण नाही काय होत म्हण. आणि मग आईने म्हणली. तर कशी म्हणली कमेंट करून नक्की सांगा. मेंढर घराच्या इतक्या जवळ आल्यात ना. पण आपला पप्पू बघा मित्रांनो. पप्पू अजून बी पाऊस आलाय तरी घरी जायना. कारण का तर त्याला मेंढरांची इतकी ओढ आहे ना आपल्या पप्पूला. मित्रांनो तो पार निघून गेलता पुढं निघून गेलता पुन्हा पळतोय. कारण का त्याचं म्हणणं आहे आपली मेंढर जावा वाड्यात पार आतमध्ये जातील ना निवाऱ्याला तेव्हाच आपला पप्पू घरी जाणार. तर बघा मोर जाते माघार येते मोर जाते माघार येते. पण मेंढर सोडून काय जाय नाही. मित्रांनो मेंढर आली सगळी वाड्याला आणि पाऊस चांगलाच हजेरी लावली पावसाने. मित्रांनो इकडं खाली बसतात सगळी मेंढरं आली की. पाऊस चालू झाल्यामुळं आपली सगळी मेंढरं का इकडं आता आली शेडात. मुलं भाऊ बघा कसं काम करते ते. मस्तपैकी करडं कुकरी पाजून घेते ते पावसात भिजतच. मित्रांनो पाऊस चांगला चालू झालाय. एकदम जोरात पाळे आले जोरात. सगळी भाऊची बी मेंढरं बघा आत जाऊन बसले ते कागदात. मित्रांनो दिवसभर मेंढरं वळली ना आपल्या पप्पूनी. पण एक गोष्ट मात्र त्याला लागते बाबा. आणि ती गोष्ट म्हणजे काय तर मित्रांनो भाकर. पप्पू आता आल्या पहिला आपला घरात आला आणि माझा पिच्छाच सोडा नाही जवळ त्याला भाकर खायला द्याय नाही. तर आपल्या पप्पूला बघा मस्तपैकी एक भाकर दिले खायला. गडी दिवसभर मेंढरा जाऊन चांगली भूक लागते त्याला. मग भुक्याला की असं आल्या पहिलं जेवण द्यावं लागतं. तर मित्रांनो आपल्याला होतं जरा व्हायचं मेंढरातलं काम. तर व्हायचं बारके करडं पाजत होतं आपण जे चालते ती. पाऊस बघा पावसाचं पाणी पार घरात येते मित्रांनो इकडं पार आतमध्ये. आईने काय ठेवलंय या ठिकाणी चहा ठेवलाय. चहा आई दूध आहे का नाही चहाला? हा कोरस मित्रांनो ह्या दिवसात आपले बारकी करडं कुकरी 5 मिनिटे असतात. आईचं काय चाललंय? आई काय करते? हा काय ह्याचं कालवण
बटाट्याचं कालवण बनवणार आहे मित्रांनो आपली आई. बघा या ठिकाणी मस्तपैकी बटाट्याचं कालवण तयार करायचंय. काय आहे बाई त्यात? बटाटा चटणी उपवासाला आपल्या आईला नवरात्रीचा उपवास आहे मित्रांनो. तर आई या ठिकाणी मस्तपैकी बनवते बटाटा. मित्रांनो दिवसा नाही पण रात्रीचा एवढा जोरात पाऊस आलाय ना, एकदम झबराट आलाय मित्रांनो. हा पाऊस आता पुरच आणेल आपल्या इथं. तर मित्रांनो आजचा आपला हा छोटासा ब्लॉग होता. तर मित्रांनो आपला आजचा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.